नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे आपल्या बेस्ट कुकिंग या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण घरच्या घरी लोणीपासून तूप कसे तयार करणार आहे ते बघणार आहोत। उन्हाळ्यात तूप लवकर निघत नाही, लोणी लवकर तयार होत नाही, त्यामुळे मी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। ही रोजच्या दुधातली मलाई अशी मी 8-10 दिवसापासून साठवलेली आहे। आपण आता ही मलाई थोडी थोडी मिक्सरच्या मोठ्या जारला फिरवून घेणार आहोत। पाच सेकंद मलाई मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। आता आपण थंड पाणी घालणार आहोत। पुन्हा 5-1 सेकंद मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आता मिक्सर मध्ये आईस क्यूब टाकू आपण। 2-3 आईस क्यूब टाकणार आहोत आणि मिक्सर 5 मिनिटांकरता अधून मधून बंद करून फिरवून घेणार आहोत। हे पहा, आईस क्यूब टाकल्यामुळे लोणी होण्यास मदत झालेली आहे। हे पहा, लवकर लोणी तयार होते। आपण त्याच्यामध्ये आता गार पाणी टाकणार आहोत। पाणी टाकल्यानंतर आपण पुन्हा 2 मिनिटांसाठी मिक्सर फिरवून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मिक्सरच्या वरती पूर्ण लोणी जमा झालेला आहे। अशा पद्धतीने आपण राहिलेले लोणी देखील तयार करणार आहोत। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व लोणी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आपण आता थंड पाणी ॲड करणार आहोत। अशा पद्धतीने हा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे। आपण सर्व लोणी पाण्यातून वेगळं करणार आहोत। आता आपण गॅस चालू करून लोणी कडवायला ठेवू। आता तुम्ही पाहू शकता आता आपले तूप तयारच होत आहे। तर आपले तूप रवेदार होण्यासाठी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे ह्याच्यामध्ये आपण एक नागलीचे पान टाकणार आहोत। त्याच्यामुळे तुपाला सुवासही छान येतो आणि तूप रवेदारही होण्यास मदत होते। मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता हे पहा, तूप तयार झालेले आहे। 10 ते 15 मिनिटं लागलेले आहे। खूप कमी वेळेमध्ये आपले तूप तयार झालेले आहे। घरी बनवलेले तूप हे सर्वांच्या आरोग्यासाठी पोषक असते। तेच तूप आपण जर मार्केटमधून आणायला गेलो तर खूप महाग असते व त्याच्यामध्ये भेसळही असू शकते। अशामुळे आपण बाहेरचे तूप घेणे शक्यतो टाळावे। आता हे तूप आपण गाळून घेऊया, डब्यामध्ये काढूया। तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, आपले भरपूर तूप असे तयार झालेले आहे। हे तूप जेव्हा थंड होते तेव्हा एकदम रवेदार असे मस्त होते आणि वरम भातासोबत खायला तयार होते। चाळणीत राहिलेल्या बेरीपासून आपण हा नवीन एक पदार्थ तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकायचा, व्यवस्थित मिक्स करायची, थोडीशी वेलची पूड टाकायची। हा पदार्थ खाण्यासाठी खूप छान आहे व पौष्टिक आहे। माझ्या मुलांना जेव्हाही मी तूप बनवते तेव्हा मला नेहमी आवर्जून करावा लागतो। माझ्या मुलांना हा फार आवडतो। माझा तूप बनवण्याचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।